अनामिका. आजचा दिवस आमचा अगदी सुपर्ब होता कारण आमच्याकडे एक खास पाहुणा आला होता. अँड ऍक्शन. या ना आत या. हो. मावशी या. मावशी ऐका. नमस्कार. मी अनिकेत. मला ते कोथिंबीर वड्या तुमच्या हातात त्या खायच्या होत्या, मिळतील का? हो मिळतील ना. बसा ना बसा. हो, इथे? हो इथे बसा. तो कोण होता, तो कशासाठी आला होता, आम्हाला खूप हसून गप्पा मारून आणि खूप त्रास देऊन सुद्धा गेला कारण तो आमचा खूप छान मित्र आहे. काय आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये ना, आजूबाजूला माणसं जरी खूप असली ना तरी माणूस मात्र एकटा पडतो. त्याच्याशी कोणी बोलायला नसतं, त्याची सुखदुःख कोणी शेअर करायला नसतं आणि मग आतल्या तो पुढंच जातो. अशा वेळेस अशा माणसाला आम्ही मदत करतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही त्याच्या मनाचे डॉक्टर असतो. नातं नवरा बायकोचं असो किंवा कुठलंही असो, त्याला एकदा वाळवी लागली ना की त्याचं संपूर्ण आयुष्य पोखरलं जातं. त्यामुळे आपल्याला वाळवी लागू नये याची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं. वाळवी बघा म्हणजे तुम्हाला कळेल की या वाळवी लागल्यामुळे माणसाच्या आयुष्याचं काय होतं. सो हा आमचा पाहुणा कोण होता हे बघण्यासाठी पाहायला विसरू नका आमचा एपिसोड केव्हाही झी5. तुम्हाला काहीच करायचं नाही. हॅलो, मी सोनाली कुलकर्णी आणि मी आली आहे चला हवा येऊ द्याच्या सेटवर. नमस्कार, मी अमृता सुभाष. झी5च्या सर्व व्ह्युअर्सना 26 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा.
आज माझ्याबरोबर इथे ज्या माझ्या मैत्रिणींना मी भेटणार आहे, ज्या माझ्या सख्यांना मी भेटणार आहे, त्यामुळे हा एपिसोड माझ्यासाठी खूप युनिक होऊन गेलेला आहे. 26 जानेवारीला गर्ल चाइल्ड डे आहे ना, तर त्यासाठी अतिशय उत्तम कामगिरी करणाऱ्या अशा काही मैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जसं तुम्ही म्हणाले गर्ल चाइल्ड डे आहे, मुलींकडे शक्ती आहे, पण आजकाल वेपन हा सायबर झालेला आहे. म्हणजे मोबाईल हाच एक वेपन मानला जातो आणि मुलांबरोबर मुलींबरोबर क्राईम होतच असतात. बरेचदा मुलं मुली क्राईम करतात कारण त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे माहीत नसतं. म्हणून 10 वर्षापूर्वी रिस्पॉन्सिबल नेटिझन नावाची आम्ही संस्था सुरू केली. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाने इंटरनेट वापरण्याची जबाबदारी स्वतः घेतली. ती कोणी दुसरं घेऊ शकतच नाही. म्हणून जबाबदारीने इंटरनेटचा वापर करावा. मी नेहमीच म्हणतो की आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय ते आपल्या जवानांमुळे. त्यामुळे दजोरला काळ आपल्या जवानांसाठी जे दिवस रात्र 24 तास आपल्या देशाचं रक्षण करत आहे. आर्मीमध्ये डॉक्टरचा रोल हा कधी सेकंडरी नसतो, तर तो राईट ॲट द लाईन ऑफ कंट्रोल और लाईन ऑफ फायर, विदिन द लाईन ऑफ फायर असतो. आणि जेव्हा कमांडिंग ऑफिसर ऑपरेशन करता बाहेर असतो किंवा वेन वी आर फॉर एन ऑपरेशन, नेक्स्ट टू दी कमांडिंग ऑफिसर इज अ डॉक्टर. मग मला असं वाटतं त्यांची एनर्जी मला खूप काही शिकवून जाणार आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आज मी इथे आली. पाहायला विसरू नका आमचा हा एपिसोड. चला हवा येऊ द्या, ओनली ऑन झी5. हाय हॅलो, मी प्रभास सदावर्ते. सध्या आपला जो ट्रॅक चालू आहे तो आपला कॉन्सर्टला घेऊन चालू आहे. म्हणजे खूप प्रयत्नांनी वीणाचे बाबा कन्व्हिन्स झालेत आणि वीणा आता आपल्या कॉन्सर्टला आहे. ऐक ना माझं. काय ऐकू आणि काय ऐकू तुझं? प्रभास आणि तुझ्यामध्ये काय चाललंय हे ऐकू का मी आता? ही अशी तुझ्यासारखी बहीण देण्यापेक्षा ना देवाने मला जन्माला आल्याच मारून टाकायला पाहिजे. प्रभासच्या मनामध्ये आता वीणाबद्दल थोडंसं का होईना काहीतरी त्याला फिलिंग्स येत आहेत आणि तो एक्सप्रेस नाही करू शकत आहे आणि त्यामुळे प्रभास हा अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काही झालं ना त्यात तुमची काहीच चूक नाही, सगळी चूक माझी. मी जर रोज सोडायला ते उद्यापासून काही आला तरी बघत राहा आमची हृदयप्रीत जागत ही मालिका झी5 वर कधीही.